आज आपण वोटर स्लिप एक्सेलमध्ये कशी बनवता हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. सगळ्यात पहिले तुमच्या पुढे हे अशा पद्धतीचं एक सॉफ्टवेअर ओपन केलेलं आहे व्हीनस नावाचं. ते इम्पोर्ट PDF या बटनावर क्लिक करून इथे तुम्ही तुमची वोटर स्लिप या ठिकाणी अपलोड करू शकतात. कुठलीही तुमच्याकडे जी इलेक्शनची PDF असेल ती तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकतात. अपलोड केल्यानंतर तो इथे सांगतो की तुम्ही आता PDF अपलोड केली आहे. आता प्रोसेसिंग या बटनावर क्लिक करा. तर आपण प्रोसेसिंग या बटनावर क्लिक करूया. अशा पद्धतीने आता आपली प्रोसेसिंग या ठिकाणी चालू आहे. हे बघा, तुम्ही इथे बघू शकतात की ती जी काही आपण PDF इम्पोर्ट केली आहे तिचे या अशा पद्धतीने इथे एक एक असे पेजेस बनत आहेत. हे बघा, म्हणजे त्या PDF मध्ये जितके काही पेजेस आहेत त्या सगळ्या पेजेसची एक इमेज या ठिकाणी बनते. पूर्ण प्रोसेस या ठिकाणी कंप्लीट झाल्यानंतर अशा पद्धतीचा मेसेज येतो, प्रोसेसिंग कंप्लीटेड, प्रेस कन्वर्ट टू एक्सेल. आता आपल्याला त्या ज्या काही इमेजेस बनलेल्या आहेत ह्या इमेजेस ह्या आपल्याला एक्सेलमध्ये कन्वर्ट करायच्या. जस्ट इथे आपण ओके म्हणायचं आहे आणि टू एक्सेल ह्या बटनवर क्लिक करायचं आहे. आता त्या ज्या काही इमेज आहेत त्या आता एक्सेलमध्ये कन्वर्ट व्हायला चालू झाल्या आहेत. अशा पद्धतीने इथे अजून प्रोसेसिंग चालू आहे. आपण बघूया किती फाईल कन्वर्ट झाली या ठिकाणी. इथे कन्वर्टेडमध्ये गेलो एक्सेल, इथे एक फाईल कन्वर्ट झालेली आहे. हे बघा, 1 वोटर्स. ह्या अशा पद्धतीने त्या एका पेजमध्ये जितके काही नेम्स आहेत हे सगळे या ठिकाणी कन्वर्ट झालेले आहे. त्याचा सिरियल नंबर, त्याचं नाव, वोटर ID, एज आणि इमेज, ॲड्रेस पूर्णपणे. तसेच दुसरी एक फाईल त्याची जनरेट झालेली आहे इंग्लिशमध्ये. हे सॉफ्टवेअर आपल्याला इंग्लिश आणि मराठी ह्या दोघांमध्येही आपल्याला कन्वर्ट करून देते. इंग्लिश आणि मराठी ह्या दोन्ही लँग्वेजमध्ये आपल्याला कन्वर्ट करून देते. बघा, विथ इमेजेस पण. हे मराठीमध्ये आहे. ह्या अशा पद्धतीने 1 बाय 1 ह्या सगळ्या फाईल्स या ठिकाणी आपल्याला कन्वर्ट झालेल्या दिसणार आहेत. ह्या अशा पद्धतीने इथे एक फाईल आपली इथे कन्वर्ट होत आहे. तुम्ही बघू शकता. ह्या अशा पद्धतीने इथे सगळ्या फाईल्स कन्वर्ट झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. बघा, इथे मेसेज आला आहे PDF कन्वर्टेड टू एक्सेल, प्लीज मूव द कन्वर्टेड एक्सेल्स टू प्रिव्हेंट डेटा लॉस. म्हणजे तुमची एक्सेलच्या फाईल ज्या आहेत PDF सगळ्या कन्वर्ट झालेल्या आहे. आता तुम्ही तो डेटा व्यवस्थित कॉपी करून ठेवा. ओके करूया. हे बघा, ह्या ठिकाणी आता ह्या ज्या काही अलग अलग तयार झालेल्या फाईल्स आहेत ह्या आपल्याला एका फाईलमध्ये मर्ज करायच्या आहेत. त्यासाठी इथे आपल्याकडे दुसरं एक सॉफ्टवेअर आहे, कंबाईन मराठी इंग्लिश एक्सेल. जस्ट याच्यावरती डबल क्लिक करायचं आहे. ह्या सगळ्या फाईल्स आता या ठिकाणी कंबाईन होताना दिसत आहेत. अशा पद्धतीने इथे कंबाईन नावाची एक फाईल तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. सगळ्या जे काही फाईल्स होत्या सगळ्या कंबाईन झालेल्या आहेत. अशा पद्धतीने बघा, नेम इन मराठी, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम. नेम इन इंग्लिश, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, जेंडर, एज, वोटर ID, ॲड्रेस इन मराठी, ॲड्रेस इन इंग्लिश आणि त्याचा जो काही प्रभाग नंबर आहे तो प्रभाग नंबर या ठिकाणी कन्वर्ट झालेला आहे. ह्या अशा पद्धतीने ही पूर्ण फाईल इथे आपल्याला एक्सेलमध्ये कन्वर्ट झालेली मिळाली आहे. हे बघा.